तुमच्यामध्ये एक वेळा सेवेची संधी द्या. गोव्यातला भ्रष्टाचार आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही. आणि माझी तर भाजपचे नेते म्हणून पर्रिकरांना विनंती आहे की जी भ्रष्टाचाराची सगळी प्रकरणे आहेत त्याच्या चौकशा करा आणि भ्रष्टाचार केला त्यांना ओकायला लावा, त्यांना जेलचा रस्ता दाखवा, म्हणजे कळेल याला. एवढं भ्रष्टाचारावर बोलून चालणार नाही. भ्रष्टाचार केला त्यांना सजा झालीच पाहिजे, कारण तो जनतेचा पैसा आहे. एक विश्वस्त म्हणून तुम्हाला सत्ता चालवण्याची संधी मिळाली, पण तुम्ही राज्याला जर लुटण्याचं काम केलं असेल तर ते आम्ही लुटू देणार का? अशी लूट आम्ही होऊ देणार का? पुढच्या काळात गुजरातचे मुख्यमंत्री ठरवतात मी पैसे खाणार नाही आणि खाऊ देणार नाही. आणि या गोव्यातही भाजपचं सरकार आल्यास मी तुम्हाला वचन देतो, भाजप पैसे खाणार नाही आणि प्रशासनाला सुद्धा खाऊ देणार नाही. पण त्याच्यापुढे जाऊन मी सांगतो, ज्यांनी गेल्या 5 वर्षात भ्रष्टाचार केला त्यांना जेलची हवा सुद्धा आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही. यासाठी हवी शक्ती, यासाठी हवेत आपले आशीर्वाद, यासाठी हवी आपली साथ. आम्ही सत्तेत नव्हतो गेली कित्येक वर्षे, म्हणून काय आम्ही सत्तेत येऊन गोव्याला आम्ही सत्तेचा अनुभव दिला. आम्ही कसं सरकार चालवतो याचाही अनुभव दिलेला आहे आणि ते कसे सरकार चालतात याची अनुभूती तुम्ही घेतलेली आहे. आणि 2 सरकारमधील अंतर पहा. अटलजीचं सरकार होतं 6 वर्ष हिंदुस्थानमध्ये, आजपर्यंत जे प्रधानमंत्री झाले त्याच्यात अटलजी सरकार प्रधानमंत्री झाला आहे. अटलजीकडे कोणीही बोट दाखवून भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही. आणि गोव्यात मनोहर पर्रिकरांनी जी राजवट केली त्यांच्या शत्रूंनीही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे. आणि म्हणून गोवा आणि हिंदुस्थानला स्वच्छ प्रशासनाचा अनुभव भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे. आणि आताचा जो अनुभव आपल्याला आलेला आहे त्याची घराघरात चर्चा आहे, वर्तमानपत्रात चर्चा आहे, मीडियात चर्चा आहे. आणि ही चर्चा असेल जसं आपली अपेक्षा आहे की राजकीय पक्षांनी भ्रष्टाचारांना सजा दिली पाहिजे, ज्यांना सत्ता मिळेल त्यांनी स्वच्छ प्रशासन दिलं पाहिजे. पण तुमची सुद्धा जबाबदारी आहे की चांगल्या लोकांना निवडून दिलं पाहिजे. तुमची सुद्धा जबाबदारी की जे गोव्याचं प्रशासन चांगलं चालू शकतात त्याच्या पाठीमागे उभा राहिलं पाहिजे. आणि म्हणून हे परिवर्तन केवळ भाजप मगो आणि आमच्या पक्षाला हवं नाही, तर हे परिवर्तन गोव्याच्या जनतेला हवं आहे. अशी हवा तयार करा. मी सांगतो, मला विश्वास आहे की एकदा का गोव्याच्या जनतेने ठरवलं तर निश्चित 100% परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे. आणि म्हणून 1 मिनिट राहिलाय. म्हणून मित्रांनो, या निवडणुकीमध्ये तुम्ही 3 तारखेला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये या गोव्यामध्ये भाजपा मगो आणि जे अपक्ष आमच्या वतीने उभा राहिले त्यांच्या पाठीमागे उभा राहा. तुम्ही एक संधी आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला असा कारभार करून दाखवू की तक्रारीची संधी तुम्हाला देणार नाही. आणि 6 तारखेला गोव्यात नाही आहे, परंतु 6 तारखेला रिझल्ट जेव्हा येतील तेव्हा मला कळलं पाहिजे. मी उत्सुक आहे, एवढं चांगलं काम करणाऱ्या, एवढं स्वच्छ प्रशासन करणाऱ्या आपल्या लोकप्रिय उमेदवाराला, खरं म्हणजे मनोहर पर्रिकर केवळ भाजप मगोचे उमेदवार नाही, ते जनतेचे उमेदवार आहेत, जनतेचे. आणि अशा उमेदवाराला सर्वाधिक मताने तुम्ही निवडून दिलं आणि सर्वात जास्त मताने मनोहर पर्रिकर निवडून आले. ही बातमी ऐकायला मी उत्सुक आहे आणि तुम्ही उत्सुक आहात. म्हणून भाजपला आशीर्वाद द्या, साथ द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम सोपयताना भाजपाचे युवा जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट विष्णू नाईक हांचा वोट ऑफ थँक्स दिवपाक आपयता. वेळान वेळ काढून हांगा उपस्थित रावल्या बद्दल हांव गोपीनाथजी मुंडे म्हणजे भारतीय जनता पार्टी पणजी मंडळा वतीच्यान धन्यवाद करता. तशेंच मोठ्या संख्येन हांगासर उपस्थित राहून आयची ही सभा सक्सेसफुल केल्याबद्दल पणजेकारांचे आणि स्पेशली हांगासर जमिल्ल्या सगळ्या मळेकारांचे धन्यवाद म्हणटा आणि आयची ही सभा सोंपल्या हे जाहीर करता. थँक्यू.